पहिल्या षटकाच्या समाप्त वेळेस डबल कव्हर धाबा 5 जॉईंट झाल्या गेल्यात. फक्त आणि फक्त 4 धाबा पाहायला मिळतात. कारण की धीरजच्या माध्यमातून ग्रेट कॅच पकडला गेला. तट्या सर्कल मध्ये सातत्याने धीरजला आपण पाहतोय. त्यानंतर जरूर आपण प्रवीण या गोलंदाजाला पाहतोय. 12 जर्सी या 17 जर्सी क्रमांक ज्याने प्रदान केलाय त्याच गोलंदाजाला आपण पाहतोय. तिचा रिषभ पंत युद्धाच्या हंगामामध्ये जर आयपीएल ला पाहू शकेल. सुरुवात होणार आहे 22 मार्च. कारण की जेव्हा जेव्हा 22 मार्च सुरुवात होईल पहिला मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पंच जर पाहू शकाल आपण दर्शवतात इट इज व्हाईट बॉल. कारण की जेव्हा मित्रांनो आयपीएल ला सुरुवात झाली 2008 मध्ये आणि जशी 2008 मध्ये सुरुवात झाली कित्येक आपण रथी महारथी पाहिल्या आणि त्याच कॉपी बुक न आपण प्रत्येक गावागावामध्ये स्पर्धा प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये आपण स्पर्धा पाहतोय. इथे जर पाहू शकाल ऑन साइडला मात्र चेंडू खेळला गेला. थोडीशी पंबलिंग ढुंड ढुंड रे साजना हा परिस्थितीचा चेंडू आपण पाहतोय. कारण की खेळाडू कसा असावा तर खेळाडू चंचल असावा. कारण की अतिशय वेगानं चेंडूवर झापकन जाणं, चेंडूला उचलणं, चेंडूला फेकणं ते गोष्टी तुम्हाला जमाव्या लागतील. आणखीन आपण पाहतोय पहिल्या बॉलवर वाईट आल्यानंतर पुन्हा 2 धाबा अर्जित केल्या गेल्या. संघाची टोटल आपण पाहिली त्यात मग जाऊन पोहोचली गेली 7 धाबा. डबल कव्हर आपण पाहतोय. संकेश आणि त्याचबरोबर आपण प्रवीण या बॅटरला पाहतोय. 2 बिग बॅटर म्हणून ज्यांची ओळख आहे. सातत्याने चांगली जग आपण प्रवीण कडनं या अगोदर मॅच मध्ये पाहिली गेली होती. बारीक काय जबरदस्त राहिली होती. त्यानंतर आपण संकेतच्या माध्यमातून सुद्धा चांगली बॅटिंग यावेळी जर पाहू शकाल. समीर आणि सुधीर सर बाद झाले. समीर सुद्धा रनआउटच्या स्वरूपात काय बाद झाला. हो यावेळेस एक्सलंट डिलिव्हरी हाताला गेली. पण तो पंच जरूर आम्हाला दर्शवतात इट इज व्हाईट बॉल. आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या आणखीन एक न वधारते. धावसंख्या पाहू शकाल आपण जाऊन पोहोचले गेले 8. उद्याच्या दिवसात जर आपण पाहू शकाल तर मग 8 मार्च जागतिक महिला दिवस म्हणून हा दिन उद्याच्या दिवसामध्ये सातत्याने साजरा केला जातोय. आणि जरूर पण त्या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे आम्ही सातत्याने समालोचन करण्याकरिता नाईट कार्यक्रम असतो. त्या ठिकाणी गुंज काठी त्या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. परंतु यावेळी जर पाहू शकाल ऑन साइडला चेंडू खेळला गेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप वर तैनात होता. त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पुन्हा जर पाहू शकाल थोडीशी पंबल झाली आणि पंबलच्या माध्यमातून आपण पाहतोय आणखीन पुन्हा 2 धाबा अर्जित केल्या गेल्यात आणि संघाची टोटल आपण पाहिली त्यात जाऊन पोहोचले गेले 10. चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण मैदानाच्या आतमध्ये प्रवीण वर्सेस प्रवीण आपण पाहतोय. प्रवीण डीप वर चेंडूला खेळलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. आणखीन एक फलंदाज बाद होईल. प्रवीण वर्सेस प्रवीण लढाई मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे जर पाहू शकाल पूर्वी कल्याण 11 संघाचा गोलंदाज प्रवीण सक्सेसफुल अँड पॉवरफुल फलंदाज ईशान 11 संघाचा प्रवीण इज गॉन. जेव्हा चालू गोलंदाजी मार्ग करायला तेव्हा 5व्या बॉलवर विकेट आली. त्यानंतर प्रवीण गोलंदाजी मार्ग करायला तेव्हा सुद्धा 5व्या बॉलवर विकेट आले. जर पाहू शकाल डोळ्याची पापणी लावते चेंडू जर पाहू शकाल या टेनिस क्रिकेटची अस्त्रशास्त्र तपासून पाहिली प्रवीणना. यॉर्कर चेंडू परफेक्ट लेन लाईन गोलंदाजीवर जणू की जसप्रीत बुमराह कॉपी बुक गोलंदाजी केली की काय. आणि इथे जर पाहू शकाल तर मग त्यांचे संघ मालक स्पॉन्सर खुश कल्पेश तुबडा यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण जानूला 100 रुपयाचे कॅश प्राइज पाहिला आणि त्यानंतर धीरजला जेल करिता 100 रुपयाचे कॅश प्राइज पाहिला आणि या बॉल करिता प्रवीण या गोलंदाजाला सुद्धा 100 रुपयाचे कॅश प्राइज पाहायला मिळाला. वाव व्हेरी नाईस गोलंदाजी आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्येकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी करायची होती ना प्रवीण, कारण की न्यू बॅटरला आणि न्यू बॅटरला समजलं नसावं. कारण की अतिशय वेगाने आतापर्यंत आपण मित्रांनो मयंक यादवला पाहिलं गेलं होतं. कारण की 157 प्रति घंटे रफ्तारचे गोलंदाज
गोलंदाजी करत होता. त्यानंतर 168 उमरान मलिकला पाहिलं आपण आणि त्यानंतर 8 डिसेंबरचा दिवस जर तुम्हाला आठवला तर मेलबर्नच्या मैदानावर कसोटीमध्ये मोहम्मद सिराज 181 प्रति किलोमीटर घंटेचे रफ्तार ज्याने गोलंदाजी केली आणि वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून आपलं नाव सातत्याने गाजवलं गेलं आहे. त्याच आपण मोहम्मद सिराजला पाहिलं गेलंय अतिशय वेगाने, कारण की शोल्डरचा वापर ज्या प्रकारे केला ना प्रवीण, ग्रेट डिलिव्हरी पाहायला मिळाली. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी